व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। स्वराज्याची ज्योत पेटवली, जनतेला वाट दाखवली, देशासाठी लढले टिळक, भारत भूमीचे वीर अनमोल। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, शिक्षक आणि पत्रकार होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्र येथे झाला। गणेशोत्सवातून एकता वाढवली, शिवजयंतीत जागविला अभिमान, केसरीच्या लेखणीतून त्यांनी दिला स्वातंत्र्याचा संदेश महान। लहानपणापासूनच ते हुशार, धाडसी आणि स्वाभिमानी होते। त्यांनी गणित आणि संस्कृत विषयाचे शिक्षण घेतले। टिळकांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले। इंग्रजी भाषेतून भारतीयांच्या समस्या आणि स्वातंत्र्याची गरज मांडण्यासाठी द मराठा हे वृत्तपत्र सुरू केले। त्यांनी केसरी आणि द मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती केली। जनतेमध्ये देशप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना जागृत केली। लोकांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा जनतेला मिळावी म्हणून शिवजयंती उत्सवाला चालना दिली। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क, दुमदुमला त्यांचा जयघोष, अन्यायाविरुद्ध उभे राहिले, देशभक्तीचा दिला संदेश। लोकमान्य टिळकांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। या घोषणेने भारतीयांच्या मनात स्वराज्याची जाज्वल्य भावना निर्माण केली। त्यांच्या निर्भीड विचारांमुळे आणि देशसेवेमुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली। स्वराज्य मी मिळवणारच होता त्यांचा दृढ निर्धार। टिळकांच्या या विचारांनी भारत झाला स्वातंत्र्यासाठी तयार। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि समाज जागृतीमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले। ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली। भारतीयांना चांगले आणि राष्ट्रीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले। त्यांच्या लेखनातून आणि भाषणातून त्यांनी लोकांना हक्क, स्वाभिमान आणि देशप्रेम यांची जाणीव करून दिली। धार्मिक आणि सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले। टिळकांनी शिक्षण, पत्रकारिता, समाज जागृती आणि स्वातंत्र्य चळवळ या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले। त्यामुळे त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक प्रमुख नेते मानले जाते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते। त्यांनी जनतेमध्ये स्वराज्य, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण केली। आपल्या भाषणातून आणि लेखनातून ब्रिटिश राजवटीचा विरोध केला। भारतीयांनी परदेशी वस्तूऐवजी स्वदेशी वस्तू वापराव्यात असा संदेश दिला। भारताला स्वशासन मिळावे यासाठी त्यांनी होम रूल चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली।
सामान्य लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यांच्या धैर्यामुळे आणि राष्ट्रप्रेमामुळे स्वातंत्र्य चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली. म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते. केसरीतून शब्द गरजले, ब्रिटिशांना दिले आव्हान. त्याग, धैर्य आणि देशप्रेम टिळकांचे होते महान योगदान. त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि कर्मयोगाचा संदेश दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक संघर्ष केले आणि तुरुंगवासही भोगला. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. लोकमान्य टिळकांचे धैर्य, देशप्रेम, त्याग आणि स्वराज्याची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयासाठी आदर्श आहे. लोकमान्य नाव अमर राहो, भारत भूमीला त्यांचा अभिमान. स्वराज्याच्या त्या महान योद्ध्याला शतशः नमन, कोटी प्रणाम. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या खूप सुंदर सुंदर कमेंटची मी नेहमी वाट बघत राहणार. धन्यवाद.